ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी आता यावर प्रतिक्रिया आहे। ओबीसी भटक्या विमुक्तांकरता आजचा काळा दिवस असल्याचं ते म्हणतात। समाज माध्यमांवर त्यांनी ती पोस्ट ही केलेली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची ही फेसबुक पोस्ट आहे। ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी काळा दिवस असा हाके या ठिकाणी म्हणतात। राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन, ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी काळा दिवस असा ट्विट या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे। 20 मे 1999 ला शरद पवार यांनी काँग्रेस सोडली। पुढची दिशा धुसर होती। बंडखोर पवारांसोबत यायला कुणीही तयार नव्हतं। सर्वांना आपापल्या राजकारणाचं पडलं होतं। अशात दिल्लीतून परतलेल्या शरद पवारांच्या गळ्यात स्वागताचा पहिला हार घातला तो स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांनी। आणि संकटात उपयोगी पडतो तो खरा मित्र, पण पवारांनी संकटात साथ देणाऱ्या या मित्राची परतफेड शेंडगे घराण्याचं राजकारण संपवून केली अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे। आणि आजचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा म्हणजे काळा दिवस असल्याचं देखील लक्ष्मण हाके या ठिकाणी ट्विट करतात। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची फेसबुक पोस्ट सध्या चांगली चर्चेत आहे। ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी काळा दिवस असं हाके यांनी या ठिकाणी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलेलं आहे। एकीकडे राष्ट्रवादी 26वा वर्धापन दिन साजरा करेल, दुसरीकडे रायगडावरील धनगरांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याची तयारी सुरू आहे असं सुद्धा हाके आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणतात। विशेष म्हणजे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे आदेश दिले आहेत। याच राष्ट्रवादीनं पोचलेली संघटना संभाजी ब्रिगेडनं वाघ्याचा पुतळा हटवण्याची मागणी केलेली होती। याची आठवण सुद्धा लक्ष्मण हाके यांनी या आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये केलेली आहे। 31 मेला अहिल्या देवींची 300वी जयंती साजरी झाली। त्या दिवसाचा अल्टिमेटम दिला आणि उत्साहाला गालबोट लावण्याचे प्रयत्न होते असं सुद्धा या ठिकाणी लक्ष्मण हाके आरोप करताना दिसतायत। सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्या सोबत महेश तपासे जोडले गेलेले आहेत। तपासेजी, आजचा दिवस काळा दिवस आहे असं हाके यांचं म्हणणं आहे। असं त्यांच्या मताला कोण किंमत देते? आमच्यासाठी सोनेरी दिवस आहे। 25 वर्षाआधी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली। पवार साहेबांनी एक नवीन ऊर्जा घेऊन लाखो तरुणांना पक्षामध्ये सामील केलं। जवळपास 22-23-24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोकांची सेवा केली। आता 2 विभाग त्याच्यात ते झाले आणि लक्ष्मण हाकेंना काय म्हणण्याने काय फरक पडत नाही। त्यांना काळ दिवस वाटत असेल तर त्यांना तसा पाठवू द्या, पण महाराष्ट्राच्या जनतेला तो आज सोनेरी दिवस वाटतो। अगदी तपासेजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्याविषयी बोलण्याकरता रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली ताई, लक्ष्मण हाके म्हणतात राष्ट्रवादीचा वर्धापन दिन म्हणजे आजचा काळा दिवस ओबीसी आणि भटक्या विमुक्तांसाठी। एक तर मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवशाही आंबेडकर फुले या विचारावर चालणारी आहे आणि हाकेंचं काय झालेलं आहे, हाकेंचं संतुलन बिघडलेलं आहे असं मला म्हणावं लागेल। कारण का मीडियावर पण ते अरे तुरे म्हणजे जी शिवीगाळबाजी भाषा वापरतायत ती अत्यंत चुकीची आहे। हीच पद्धत पडळकरांनी वापरली होती। यांना रसद पुरवणारे जे आहेत ना ते आम्ही म्हणजे पडळकरांचे रसद पुरवणारे आम्हाला कळले, परंतु यांनाही रसद पुरवणारे कोण आहेत ते आम्ही बघतोय। कारण का ओबीसींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्या सोबत जोडल्या राहा। रुपाली ताई, स्वतः लक्ष्मण हाके आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण हाके, आजचा दिवस काळा दिवस आहे असं तुम्ही म्हणताय? कारण या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शरदचंद्रजी पवारांना ज्यावेळी ते काँग्रेसमधून बाहेर पडले
त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा त्या विमानतळावरती हार घालायला जाणारे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे होते आणि त्यांनी फक्त त्यांचा वैयक्तिक पाठिंबा शरदचंद्रजी पवारांना दिला नव्हता, तर तमाम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा पाठिंबा. आणि आता जे सगळे सरदार दिसत आहेत ना, कारखानदार, हे जवळजवळ 1 महिन्याभरानंतर राष्ट्रवादीमध्ये सामील झाले. आणि मग त्याच धनगर समाजाच्या वाट्याला काय आलं तर पुढच्याच निवडणुकीमध्ये स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांचा पराभव झाला आणि या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची लिडरशिप संपवण्याचं कटकारस्थान याच कारखानदारी चालवणाऱ्या पक्षानं या महाराष्ट्रामध्ये केलं. आणि हे बघा, या महाराष्ट्रामध्ये मधून एक माणूस देशाच्या संसदेत जाऊ शकत नाही. एवढ्या मोठा क्राऊड, एवढी मोठी संख्या या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची संख्या म्हणून हेच लोक निवडणुकीला सामोरं जातात. या सगळ्या गोष्टी पश्चिम महाराष्ट्रामधला यांचा पक्ष मुळात बेस वोटर असणाऱ्या एवढ्या प्रचंड समूहाकडे दुर्लक्ष कसा करू शकतो? साधा महाज्योतीला निधी मागितला तर ते पर्सनल डॅमेज करतात एखाद्या व्यक्तीला, कमरेखाली भाषा बोलतात. हा यशवंतराव चव्हाणांचा विचार आहे, हे राष्ट्रवादीला अपेक्षित आहे. एका माणसाचा महाराष्ट्राच्या या भौगोलिक क्षेत्रामध्ये एका माणसाचा कारखाना होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. एक माणूस, कुठल्या माणसाला न्याय मिळाला? गावगाड्यातल्या बलुच्या आलुच्याच्या वाट्याला काय आलं? भटक्या विमुक्तांच्या पदरी काय आलं? त्यामुळे आम्ही या गोष्टी हाकेजी आपल्या सोबत रुपाली ठोंबरे पाटील पण आहेत. आपण रुपाली ताईंकडून उत्तर घेऊया. रुपाली ताई, पटतंय तुम्हाला हाके जे काही बोलतायत? हाके जे बोलतात ते कुठलीच गोष्ट पटत नाही. कुठेतरी वैयक्तिक टीका करायची, तुम्हाला समोरनं जशाच तसं उत्तर आल्यावर तुम्ही भावनुक होणार किंवा रडणार, हे चालणार नाही. तुम्ही जर भाषा नीट केली असती, तुम्ही अजितदादांवर बोलताना किंवा तुमच्या मागण्या मागताना, आमच्या ओबीसीच्या बहीण भावंडांच्या मागण्या मागताना संविधानिक भाषेमध्ये बोलला असता तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं नसतं. ऐका हाके भाऊ ऐका, सगळ्या महाराष्ट्राला माहिती पवारांवर टीका केल्याशिवाय, ऐका तुम्ही जरा हाके भाऊ, मी स्वतः होते त्यावेळी, तुम्ही बोलले अजितदादांना पहिल्यांदा. हाके भाऊ, माझं बोलणं होऊ द्या. तुम्ही मिटकरींचं समर्थन करताय का? तुम्ही अजितदादांवर जे बोलला त्याचं समर्थन मी करणार नाही. आणि मिटकरी हे एक कार्यकर्ता आहे, ते बोलणार ना. तुम्ही जर एखाद्याला शिव्या देत असाल, आम्ही बोललो, अरे तुम्ही संवैधानिक भाषेमध्ये बोला भाऊ. मी तुम्हाला आता शिवी देऊन बोलू शकत नाही का? पण तुम्ही आमच्या सहकारी बंधू आहात. संविधानिक भाषेत आमदार जरी असले तरी ते अजितदादांचे कार्यकर्ते. एक विधान अजितदादांचे आमदार कमरेखालच्या भाषेत बोलतो, ही राष्ट्रवादीची संविधानिक भाषा आहे का? हाके भाऊ, तुम्ही अजितदादांवर असंवैधानिक भाषा वापरली, तुम्हाला त्याच्यात तसं उत्तर मिळाले. ओबीसीचे प्रश्न मागत असताना संवैधानिक भाषेमध्ये मागणं गरजेचं आहे. मी ओबीसी आहे, मलाही तो अधिकार आहे, आम्ही लढतोय. आज लढत असताना तुम्ही छगन भुजबळ साहेब आहेत, धनंजय मुंडे साहेब आहेत, तुम्ही वैयक्तिक नका ओबीसीचं सांगू. ओबीसीची भाषा बोलणं म्हणजे चुकीच्या पद्धतीने मागणं गुन्हा आहे. चुकीच्या पद्धतीने मागणं खालच्या भाषेत बोलणं गुन्हा आहे. तो ओबीसी बांधव असू द्या, तो कुणी असू द्या. राष्ट्रवादी ही मी ओबीसीचा आज ओबीसी कार्यकर्ता आहे. माझे नेते अजितदादा आहे. आमच्या अजितदादांवर तुम्ही जर घाणेरड्या भाषेत अश्लील भाषेत बोलणार असाल तर आम्ही त्या भाषेत उत्तर देणार भाऊ. मागणं गुन्हा नाहीये, मागायची पद्धत चुकीची आहे. ही भ्रष्ट माणसांची टोळी आहे. राष्ट्रवादी ही कारखानदारांची टोळी आहे. आमच्या बांधवांमध्ये सुद्धा काही वैयक्तिक लोक आहेत ही विचारधारा नाही. राष्ट्रवादी ही नेहमी सत्तेत बसणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी हा नेहमी गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी हा सामान्य माणसांच्या विरोधातला पक्ष आहे. राष्ट्रवादी हा महाराष्ट्राच्या सामान्य कुटुंबाच्या विरोधामधला पक्ष आहे. राष्ट्रवादीला नेहमी सत्तेत बसावं लागतं. राष्ट्रवादीला कुठलीही विचारधारा नाही. राष्ट्रवादी ही भाजपच्या विरोधात बोलते आणि परत भाजपबरोबर सत्तेत जाऊन बसते. हे यशवंतराव चव्हाणांचे विचार आहेत का? हा महाराष्ट्र आहे का? यशवंतराव चव्हाणांचा विचार आहे का? हा यशवंतराव चव्हाणांचा विचार आहे का? या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला समजतंय. महाराष्ट्राला या सगळ्या गोष्टी करतात. तुम्हाला निवडून द्यायला सांगा, आपण निवडून येऊ शकत नाही. महाराष्ट्रातली पोरांनी तुमचा बुरखा फाडलाय.
तुम्ही काय लेवलचे आहात? तुम्ही महाज्योतीला पैसे का देत नाही? तुम्ही महाज्योतीची इमारत का बांधत नाही? PhDच्या पोरांना स्टायपंड का देत नाही? तुम्ही तिकीट का देत नाही? एकही आमदार या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या आरोपकर्त्यांनी उत्तर द्या. मी करतोय आरोप. अख्खी राष्ट्रवादी कामाला लागली. मी बोलायला सुरुवात केल्यानंतर अख्खी राष्ट्रवादी कामाला लागली तुमची. हाकेजी, राष्ट्रवादी काँग्रेसचं हाकेजी आता राष्ट्रवादी काँग्रेसचं असं म्हणणं आहे, रुपालीताईंचं असं म्हणणं आहे, एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचं पवारांवर, अजित पवारांवर किंवा शरद पवारांवर टीका केल्यावर प्रसिद्धी मिळते आणि त्याकरता म्हणून अशी वक्तव्य केली जातात असं. अहो, 1 महिना सत्तेच्या बाहेर बसू शकत नाही. आम्ही कुणावर बोलणार? अर्थ खातं तुमच्याकडे. सत्तेच्या माणसावर बोलणार नाही तर कोणावर बोलणार? अरे कायम सत्तेला चिकटून बसणाऱ्या माणसावरच बोलणार ना. आम्ही काय काकड्यावर बोलायचं का? आम्ही काय जाचकावर बोलायचं? आम्ही कुणावर तावऱ्यावर बोलायचं का? अरे जे सत्तेत बसले आणि महाराष्ट्राचं वाटोळं ज्यांनी केलं त्यांच्यावर आम्ही बोलणार ना. महाराष्ट्राच्या समाजामध्ये हाकेंसारखी लोक असतात की त्याने समाजाचं नुकसान होतं आणि विनाकारण ते प्रकार होतात त्यासाठी ह्या गोष्टी. अगदी मुद्दा लक्षात येतोय. या सगळ्या वादावादीत मात्र या ठिकाणी मूळ मुद्दा कुठेतरी भरकटलाच गेलेला आहे. लक्ष्मण हाकेजी आणि रुपालीताई, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार. तुम्ही दिलेल्या एकूणच या वेळेबद्दल आणि दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतोय की ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी आजचा दिवस काळा दिवस आहे असं म्हणतायत लक्ष्मण हाके आणि फेसबुक पोस्ट करतायत. दोनही राष्ट्रवादी काँग्रेसचे आज मेळावे होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्यांची फेसबुक पोस्ट आहे. तर दुसरीकडे मात्र केवळ पवारांवर टीका केल्यावर प्रसिद्धी मिळते आणि याकरता म्हणून अशी टीका टिप्पणी केली जाते असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील लक्ष्मण हाके यांच्या या फेसबुक पोस्टवर जोरदार पलटवार करण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.